विद्यार्थी मित्रांनो, बेसिक इलेक्ट्रिसिटी हा पार्ट आपण 3 व्हिडिओजमध्ये पाहिलेला आहे आणि त्यानंतर त्याच्याशीच रिलेटेड असलेला मॅग्नेटिक इंडक्शन, सेल्फ अँड म्युच्युअल इंडक्टन्स आणि EMF जनरेशन हा जो शेवटचा पॉईंट आहे, म्हणजे आपल्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमातील सुद्धा शेवटचा पॉईंट म्हणता येईल गणित आणि शास्त्र या विषयामधला, तर हा आज आपण पाहणार आहोत. आता मॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? पहा, चुंबक आपण लहान असल्यापासून पाहत आलेलो आहोत. आपल्याला गंमत वाटते चुंबक म्हटल्यावर. एखाद्या लोखंडी पृष्ठभागाकडे नेला की चुंबक छोटा असेल तर तो लोखंडी पृष्ठभागाकडे आकर्षिला जातो, किंवा चुंबक मोठा असेल आणि आपल्याकडे असलेले लोखंडी पट्टी, लोखंडी तुकडा जर लहान असेल तर तो तुकडा चुंबकाकडे आकर्षिला जातो. मग जेव्हा एखादा चुंबक आपण एखाद्या लोखंडी पट्टीच्या जवळ ठेवतो त्यावेळी त्या लोखंडी पट्टीमध्ये सुद्धा चुंबकत्व निर्माण होतं आणि यालाच आपण म्हणणार आहोत मॅग्नेटिक इंडक्शन. आता ज्या वेळेला लोखंडाची पट्टी चुंबकाकडे आकर्षिली जाते त्यावेळेला चुंबक त्या पट्टीमध्ये विरुद्ध ध्रुव तयार करतो. म्हणजे कसा की चुंबकाचा जर डाव्या बाजूला नॉर्थ आणि उजव्या बाजूला साऊथ असे जर पोल असतील तर चुंबकीय पट्टीमध्ये नॉर्थ पोलच्या समोर साऊथ पोल तयार होतो आणि साऊथच्या समोर नॉर्थ पोल तयार होतो. म्हणजे अपोजिट पोलॅरिटी त्या पट्टीमध्ये तयार होते आणि मग अपोजिट पोलॅरिटीमुळे ती चुंबकीय पट्टी चुंबकाकडे आकर्षिली जाते. तर अशा प्रकारे ज्या वेळेला चुंबकत्व तयार होतं त्यावेळेला ती चुंबकीय पट्टी त्या चुंबकाकडे आकर्षिली जाते, चिकटते चुंबकाला जाऊन. परंतु काही वेळेला मॅग्नेटिक इंडक्शन निर्माण होण्यासाठी चुंबक जो आहे त्याने लोखंडी पट्टीला स्पर्श करण्याची गरज नसते. काही अंतरावर जरी चुंबकापासून आपण लोखंडी पट्टी ठेवली तरी देखील त्या लोखंडी पट्टीमध्ये चुंबकत्व निर्माण झाल्याचे आपल्याला आढळतं. आता हे जे चुंबकत्व आहे हे कुठे कुठे वापरतात? तर बऱ्याचशा इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण सॉफ्ट आयर्नचे पोल पीसेस वापरतो. हे पट्टी चुंबक बरोबर वापरले जातात आणि याच्यामुळे काय होतं की चुंबकाला एक विशिष्ट आकार प्राप्त होतो आणि हे जे पट्टी चुंबक आहेत हे मॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करत असतात. आता इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड हा मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड ही एक संज्ञा आहे. आता ही संज्ञा प्रथम काय आहे ते बघूया. द फोर्स ॲक्टिंग ऑन ए युनिट पोल प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड इज कॉल्ड इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेल्या एखाद्या ध्रुवावर कार्य करणाऱ्या बलाला किंवा प्रेरणेला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलं जातं. द फोर्स म्हणजे काय? बल किंवा प्रेरणा. ॲक्टिंग ऑन युनिट पोल, ॲक्ट म्हणजे कार्य करणं, युनिट पोल म्हणजे एखाद्या ध्रुवावर. कशामध्ये? प्लेस्ड इन ए मॅग्नेटिक फील्ड, की जो चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेला आहे. तर अशा चुंबकीय क्षेत्रामध्ये ठेवलेल्या एखाद्या पोलवर, एखाद्या ध्रुवावर कार्य करणारं जे बल असतं त्याच्या तीव्रतेला किंवा त्याला इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड असं म्हटलं जातं. आणि ती दर्शवताना H या अक्षराने दर्शवली जाते आणि त्याचं एकक आहे वेबर पर मीटर. तर वेबर पर मीटर हे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्डचं एकक आहे. आता फॅराडे या शास्त्रज्ञाने इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे नियम अल्टरनेटिंग करंट वाहून नेणाऱ्या कंडक्टरला लागू होतात हे सिद्ध केलेलं आहे. फॅराडे नावाचा जो शास्त्रज्ञ आहे त्याने काय सिद्ध केलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहे त्याचे जे नियम आहेत हे AC करंट वाहून नेणाऱ्या कंडक्टरला लागू होतात. तर ते नियम काय आहेत ते प्रथम आपण पाहू आणि मग ते कशा प्रकारे इम्प्लिमेंट केले जातात किंवा कशा प्रकारे इम्प्लिमेंट होतात तेही आपण पाहूया. पहिला नियम आहे पहा, फॅराडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. याच्यामध्ये पहिला नियम म्हटला आहे, व्हेनेवर द मॅग्नेटिक फ्लक्स इज लिंक्ड विथ ए सर्किट चेंजेस
an EMF is always induced in it. म्हणजे जेव्हा एखाद्या सर्किटशी लिंक असलेलं जोडलं गेलेलं मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे चुंबकीय क्षेत्र हे चेंजेस म्हणजे बदलतं, त्यावेळेला an EMF is always induced in it, तेव्हा त्यामध्ये चुंबकत्व निर्माण होतं. म्हणजे फ्लक्स जर स्थिर असेल तर चुंबकत्व निर्माण होणार नाही, परंतु फ्लक्स जर चेंजिंग असेल तर त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतं. दुसरा नियम आहे, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्यूस्ड EMF इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेजेस. ज्या प्रमाणामध्ये फ्लक्स मॅग्नेटिक फ्लक्स जे लिंक झालेलं आहे ते बदलतं, त्या प्रमाणामध्ये इंड्यूस्ड EMF तयार होत असतं. म्हणजे मॅग्निट्यूड म्हणजे किंमत. इंड्यूस EMFची किंमत ही कशावर अवलंबून असते, तर रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स लिंकेजेस. लिंक झालेलं फ्लक्स ज्या प्रमाणामध्ये ज्या दराने बदलतं त्या प्रमाणामध्ये इंड्यूस EMF तयार होत असतं. यानंतर पुढील भाग आहे डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF. आता EMF इंड्यूस होतं हे आपण पाहिलं. कधी EMF इंड्यूस होतं, तर ज्या वेळेला एखाद्या सर्किटमध्ये लिंक असलेलं मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतं त्यावेळेला EMF इंड्यूस होतं. जर ते फ्लक्स स्थिर असेल तर EMF इंड्यूस होणार नाही. आता डायनॅमिकली म्हणजे गतिमान. डायनॅमिक याचा अर्थ स्थिर नसलेलं. डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF हे कधी तयार होतं? पहा, स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरता कंडक्टर असेल तरी इंड्यूस EMF तयार होते. म्हणजे चुंबकीय क्षेत्र स्थिर आहे परंतु कंडक्टर जर फिरता असेल तर त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होते. किंवा दुसरं काय आहे, तर स्थिर कंडक्टर भोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तरी EMF इंड्यूस होते. म्हणजे कंडक्टर स्थिर आहे परंतु त्याच्या भोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदलतं आहे, ते फिरतं आहे, तरी देखील EMF इंड्यूस होतं. या दोन्ही प्रकारे इंड्यूस झालेल्या EMFला डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF असं म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये आपण असं म्हणू, व्हेन द कंडक्टर मूव्ज इन ए स्टेशनरी मॅग्नेटिक फील्ड. कंडक्टर म्हणजे वाहक, मूव्ज म्हणजे फिरतो. कशामध्ये? इन ए स्टेशनरी म्हणजे स्थिर मॅग्नेटिक फील्ड. तर स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये कंडक्टर फिरतो अँड प्रोड्युसेस EMF, तेव्हासुद्धा EMF प्रोड्यूस होतं. किंवा काही वेळेला काय होतं, कंडक्टर स्थिर असतो आणि त्याच्या भोवतीचं चुंबकीय क्षेत्र बदलत असतं. अशा दोन्ही केसेसमध्ये त्या EMFला डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF असं म्हणतात. याचं उदाहरण म्हणजे जनरेटरमध्ये डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF तयार होत असतो. दुसरं आहे स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF. स्टॅटिकली म्हणजे कोणही फिरत नाही आहे, ना कंडक्टर फिरत आहे ना चुंबकीय क्षेत्र फिरत आहे, तरी देखील त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतं आहे. त्याला आपण म्हणणार आहोत स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF. आता हे कधी तयार होतं? व्हेन चेंजिंग फ्लक्स ओव्हर ए स्टेशनरी कंडक्टर प्रोड्युसेस एन EMF, द EMF इज कॉल्ड स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF. म्हणजे याच्यामध्ये फ्लक्स चेंज होतं आहे, कंडक्टर स्टेशनरी आहे. कंडक्टर स्टेशनरी असताना एका कंडक्टरला आपण सप्लाय दिल्यानंतर त्याच्यामध्ये निर्माण झालेलं चुंबकीय क्षेत्र हे दुसऱ्या कंडक्टरमध्ये सुद्धा चुंबकत्व किंवा चुंबकीय क्षेत्र त्याच्याभोवती निर्माण करतं. त्याला म्हणतात स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF. उदाहरणार्थ ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मरमध्ये काय असतं? 2 वाइंडिंग असतात, एक प्रायमरी वाइंडिंग, एक सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगला आपण इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतं आणि त्याच्यामुळे जे फ्लक्स तयार होतं, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, ते सेकंडरी वाइंडिंगला एफेक्ट करतं आणि त्यामुळे सेकंडरी वाइंडिंगमध्ये सुद्धा EMF इंड्यूस होतं. तर याला म्हणतात स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF आणि याचं उदाहरण आहे ट्रान्सफॉर्मर. आता यामध्ये स्टॅटिकली इंड्यूस्ड जी EMF आहेत त्याचे
दोन प्रकार आहेत. देअर आर 2 टाईप्स ऑफ स्टॅटिकली इंड्यूस्ड EMF. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे सेल्फ इंड्यूस्ड EMF प्रोड्युस्ड विदिन द सेम कॉईल. सेल्फ इंड्यूस्ड EMF. सेल्फ इंड्यूस्ड EMF म्हणजे त्या कॉईलभोवती स्वतःभोवती निर्माण झालेलं EMF आणि ते त्याच कॉईलभोवती फिरतं किंवा त्याच कॉईलला एफेक्ट करतं. आणि दुसरं म्हणजे म्युच्युअली इंड्यूस्ड EMF प्रोड्युस्ड इन द नेबरिंग कॉईल. म्युच्युअली इंड्यूस EMF जे ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत आहे. प्रायमरीला सप्लाय दिला, प्रायमरीमध्ये EMF इंड्यूस होतं आणि त्याच्यामुळे शेजारच्या म्हणजे सेकंडरी वाइंडिंगमध्ये EMF इंड्यूस होतं. तर त्याला म्हणतात म्युच्युअली इंड्यूस EMF. हे म्युच्युअली असेल किंवा सेल्फ इंड्यूस असेल, हे दोन्ही स्टॅटिकली इंड्यूस EMFचे प्रकार आहेत. आता त्याच्यामध्ये सेल्फ इंडक्शन म्हणजे काय ते बघूया आपण. इट इज द प्रोडक्शन ऑफ ॲन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इन ए सर्किट व्हेन द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट चेंजेस ॲज द रिझल्ट ऑफ चेंज in the current inducing in the same circuit. याचा अर्थ असा आहे, इट इज द प्रोडक्शन ऑफ एन इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. EMF तयार होतं इन ए सर्किट, सर्किटमध्ये तयार होतं केव्हा, व्हेन द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट, जेव्हा त्या सर्किटशी लिंक असलेलं जोडलं गेलेलं मॅग्नेटिक फ्लक्स चेंजेस म्हणजे बदलतं, अँड ॲज अ रिझल्ट आणि त्याचा परिणाम म्हणून चेंज इन ए करंट, करंटमध्ये सुद्धा चेंज होतो, इंड्युसिंग इन द सेम सर्किट. तर या सर्किटमध्ये निर्माण होणाऱ्या किंवा तयार होणाऱ्या करंटमध्ये सुद्धा चेंज होतो आणि त्यावेळेला जे इंडक्शन असतं त्याला म्हणतात सेल्फ इंडक्शन. या आकृतीमध्ये पहा, सेल्फ इंडक्शन दाखवलं आहे. या ठिकाणी सप्लाय दिलेला आहे, हा कंडक्टर आहे आणि या कंडक्टरच्या भोवती या प्रकारे इंडक्शन निर्माण झालेलं आहे. याला म्हणतात सेल्फ इंडक्शन. त्याच कॉईलमध्ये किंवा त्याच कंडक्टरमध्ये इंडक्शन निर्माण झालं आहे म्हणून याला सेल्फ इंडक्शन असं म्हटलं जातं. यामध्ये ॲट एनी इन्स्टंट म्हणजे कोणत्याही वेळेला द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, निर्माण झालेल्या मॅग्नेटिक फील्डची दिशा इज डिटरमाइंड बाय द डायरेक्शन ऑफ द करंट फ्लो. ही कशाच्या सहाय्याने सांगितली जाते, तर करंटचा फ्लो कोणत्या दिशेने आहे त्यानुसार मॅग्नेटिक फील्ड कोणत्या दिशेमध्ये कार्य करत आहे ती आपल्याला सांगता येतं. त्यामुळे अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ, फॅरेडेच्या नियमाप्रमाणे एन EMF इज इंड्युस्ड इन द कंडक्टर, त्या कंडक्टरमध्ये EMF इंड्यूस होतं. सिमिलरली व्हेन द मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्सेस, जेव्हा मॅग्नेटिक फील्ड नष्ट होतं, द फ्लक्स लाईन्स कट थ्रू द कंडक्टर अगेन अँड एन EMF इज इंड्युस्ड वन्स अगेन. म्हणजे ज्यावेळेला मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स होतं त्यावेळेला त्या ज्या फ्लक्स लाईन्स आहेत, मॅग्नेटिक फ्लक्सच्या लाईन्स आहेत, त्या कंडक्टरला पुन्हा एकदा कट करतात आणि पुन्हा एकदा त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतं आणि म्हणून याला म्हटलं जातं सेल्फ इंडक्शन. त्यानंतर यातला दुसरा प्रकार आहे म्युच्युअल इंडक्शन. म्युच्युअल इंडक्शनमध्ये जेव्हा दोन किंवा जास्त कॉईल, व्हेन 2 or more कॉइल्स, वन मॅग्नेटिकली लिंक्ड टुगेदर बाय ए कॉमन मॅग्नेटिक फ्लक्स, ज्या दोन्ही कॉईल ज्या आहेत ह्या कशाच्या सहाय्याने एकमेकीशी जोडलेल्या असतात, तर मॅग्नेटिकली त्या एकत्र जोडलेल्या असतात. देन दे आर सेड टू हॅव द प्रॉपर्टी ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. ज्या वेळेला दोन कॉइल्स ज्याच्यामध्ये सप्लाय फक्त एकालाच दिला जातो, परंतु सप्लाय दिल्यानंतर ज्या कॉईलमध्ये मॅग्नेटिक इंडक्शन तयार होतं त्याच्यामुळे किंवा त्याच्या प्रभावामुळे शेजारच्या कॉईलमध्ये सुद्धा मॅग्नेटिक इंडक्शन तयार होत असतं आणि त्यामुळे ह्या दोन्ही कॉईल मॅग्नेटिकली लिंक टुगेदर असं म्हटलं जातं. ह्या दोन्ही कॉईल मॅग्नेटिकली एकत्र जोडलेले असतात, इलेक्ट्रिकली नाही. आणि त्यावेळेला त्यांच्यामध्ये जे इंडक्टन्स तयार होतं त्याला म्हणतात म्युच्युअल इंडक्टन्स. आणि इट इज द बेसिक ऑपरेटिंग प्रिन्सिपल
of the transformer, motor, generators and any other electrical component that interacts with another magnetic field. तर हे जे तत्व आहे हे बेसिक तत्व आहे, बेसिक ऑपरेटिंग प्रिन्सिपल आहे. कोणाकोणाचं? म्युच्युअल इंडक्शन हे तर ट्रान्सफॉर्मरचं आहे, मोटर, जनरेटर्स आणि आणखी काही इलेक्ट्रिकल कॉम्पोनंट आहे की जे मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड काम करतात. इट कॅन डिफाईन म्युच्युअल इंडक्शन ऑन द करंट flowing in one coil that induce as a voltage in the adjacent coil. म्हणजे आपण म्युच्युअल इंडक्शन असं म्हणू शकतो की करंट फ्लोईंग इन वन कॉईल, एका कॉईलमधून वाहणारा प्रवाह इंड्युसेस ॲज व्होल्टेज इन द ॲडजेसंट कॉईल, लगतच्या किंवा शेजारच्या कॉईलमध्ये इंडक्शन निर्माण करतो किंवा व्होल्टेज निर्माण करतो, त्याला आपण म्युच्युअल इंडक्शन असं म्हणणार आहोत. या ठिकाणी म्युच्युअल इंडक्शन दाखवलेलं आहे. एक कॉईल आहे, समजा हे प्रायमरी कॉईल आहे, याला सप्लाय दिलेला आहे. सेकंडरी कॉईलच्या अगेन्स्ट लोड जोडलेला असेल. सप्लाय दिल्यामुळे याच्यामध्ये इंडक्शन EMF इंड्यूस होतं आणि हे जे EMF इंड्यूस झालेलं आहे त्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स जे तयार झालेला आहे त्याचा प्रभाव पडून याच्यामध्ये सुद्धा ही कॉईलसुद्धा त्याच्याशी पहिल्या कॉईलशी लिंक होते मॅग्नेटिकली आणि मग याच्यामध्ये सुद्धा EMF इंड्यूस होतं. तर याला कोणत्याही प्रकारचा सप्लाय दिलेला नाही आहे, सप्लाय फक्त पहिल्या कॉईलला दिला आहे. हे जे दाखवलेलं आहे याच्या अगेन्स्ट आपल्याला लोड जोडता येतो, परंतु याच्यामध्ये EMF इंड्यूस झाल्यामुळे मॅग्नेटिकली या दोन कॉईल्स लिंक असल्यामुळे दुसऱ्या कॉईलमध्ये सुद्धा त्या ठिकाणी EMF इंड्यूस होतं. तर याला म्हणतात म्युच्युअल इंडक्शन. यानंतर जनरेटर. मगाशी मी सांगितलं की डायनॅमिकली इंड्यूस्ड EMF याचं उत्तम उदाहरण म्हणजे जनरेटर. तर जनरेटर म्हणजे काय आहे? तर जनरेटर इज अ मशीन, हे अशा प्रकारचं यंत्र आहे विच कन्वर्ट्स, जे रूपांतरित करतो मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी जनरेटरचा वापर करतात. इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हे पुन्हा एकदा फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वानुसार कार्य करतं. त्यानंतर पुढचा भाग आहे प्रोडक्शन ऑफ डायनेमिकली इंड्यूस्ड EMF. डायनेमिकली इंड्यूस्ड EMF आहे त्याचं प्रोडक्शन कशा प्रकारे होतं? तर व्हेनेवर ए कंडक्टर कट्स द मॅग्नेटिक फ्लक्स, ज्यावेळेला एखादा वाहक फिरल्यामुळे मॅग्नेटिक फ्लक्स कट होते, ए डायनेमिकली इंड्यूस्ड EMF इज प्रोड्यूस्ड इन इट. तर त्याच्यामध्ये काय होतं? डायनेमिकली इंड्यूस्ड EMF तयार होतं. दिस EMF कॉजेस ए करंट. हे EMF काय करतं? एक कॉजेस ए करंट टू फ्लो इन द सर्किट. ते करंट प्रवाहित होण्यासाठी कारण बनतं. इफ द सर्किट ऑफ द कंडक्टर इज क्लोज्ड, जर ते सर्किट क्लोज असेल, बंदिस्त असेल, आपण क्लोज सर्किट ओपन सर्किट पाहिलेलं आहे. जर अशा प्रकारे EMF तयार झालं आणि जर सर्किट बंदिस्त असेल तर त्यावेळेला या EMFमुळे त्या सर्किटमधून करंटचा फ्लो होतो. जर सर्किट बंदिस्त असेल तर आणि तरच EMF इंड्यूस झाल्यानंतर त्या सर्किटमध्ये करंट फ्लो होतो किंवा ते EMF जे आहे हे करंटच्या फ्लोला भाग पाडतं. आणि फॉर प्रोडक्टिंग डायनेमिकली इंड्यूस्ड EMF किंवा डायनेमिकली इंड्यूस्ड EMF हे जर आपल्याला काढायचं असेल तर द रिक्वायरमेंट आर, काय काय आवश्यक आहे? तर मॅग्नेटिक फील्ड आपल्याला आवश्यक आहे, चुंबकीय क्षेत्र. त्यानंतर कंडक्टर म्हणजे वाहक. रिलेटिव्ह मोशन बिटवीन द कंडक्टर अँड द मॅग्नेटिक फील्ड. कंडक्टर म्हणजे वाहक आणि मॅग्नेटिक फील्ड याच्यामध्ये संबंधित असणारी मूवमेंट किंवा मोशन हे आवश्यक आहे. इफ द कंडक्टर मूव्ज विथ ए रिलेटिव्ह व्हेलॉसिटी V, जर कंडक्टर हा एका सापेक्ष वेगाने V या सापेक्ष वेगाने मूव्ह होतोय, फिरतोय विथ रिस्पेक्ट टू द फील्ड, मॅग्नेटिक फील्डच्या दिशेने किंवा मॅग्नेटिक फील्डच्या प्रमाणात, मॅग्नेटिक फील्डच्या संबंधाने,
Then induced EMF E will be BLV गुणिले साइन थीटा व्होल्ट्स. तर EMF इंड्यूस झालेलं असेल त्याची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे B गुणिले L गुणिले V गुणिले साइन थीटा आणि याचं एकक आहे व्होल्ट्स, कारण EMF आपण व्होल्ट्समध्ये मोजतो. आता B म्हणजे काय, तर B म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी मेजर्ड इन टेस्ला. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी जी आहे, मगाशी आपण इंटेन्सिटी म्हटलं होतं, इंटेन्सिटी हा शब्द वापरला होता. आता या ठिकाणी डेन्सिटी हा शब्द आहे, वेगळा शब्द आहे, राशी वेगळी आहे. मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी ही टेस्लामध्ये मोजली जाते. मगाशी जे मी मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी म्हटलं होतं ते कॅपिटल Hने दाखवतो आपण आणि हे मात्र दाखवताना कॅपिटल Bने दाखवतो. त्यानंतर L काय आहे, इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द कंडक्टर इन द फील्ड इन मीटर्स. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्या चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरणारा जो कंडक्टर आहे त्याची इफेक्टिव्ह लेंथ, त्याची जी लांबी आहे ही कशामध्ये घ्यायची आहे, मीटरमध्ये. इफेक्टिव्ह लेंथ याचा अर्थ जेवढी कंडक्टरची लांबी ही मॅग्नेटिक फील्डशी रिलेटेड आहे तेवढीच घ्यायची आहे. त्यानंतर V इज द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन फील्ड अँड कंडक्टर इन मीटर पर सेकंड. V ही व्हेलॉसिटी आहे, वेग आहे, बिटवीन फील्ड मॅग्नेटिक फील्ड आणि कंडक्टर याच्यामधला वेग आणि तो मीटर पर सेकंदमध्ये सांगितला जातो. थीटा इज द अँगल ॲट विच द कंडक्टर कट्स द मॅग्नेटिक फील्ड. ज्या वेळेला कंडक्टर फिरतो किंवा मॅग्नेटिक फील्ड फिरतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये एक ठराविक अँगल असतो, ठराविक कोन निर्माण होतो आणि तो कोन आपण थीटा या अक्षराने दाखवू शकतो किंवा दाखवतो. द अँगल ॲट विच द कंडक्टर कट्स द मॅग्नेटिक फील्ड. किती अंशामध्ये तो वाहक मॅग्नेटिक फील्डला कट करतो तो अँगल. द EMF इंड्यूस्ड बाय धिस प्रोसेस इज बेसिकली अल्टरनेटिंग इन नेचर. अशा प्रकारे जे EMF तयार होतं हे अल्टरनेटिंग म्हणजे वेव्ही फॉर्ममध्ये, बदलणाऱ्या फॉर्ममध्ये असतं. अँड धिस AC इज कन्व्हर्टेड इन टू DC बाय DC जनरेटर आणि बाय द हेल्प ऑफ कम्युटेटर. हा जो AC करंट म्हणजे या ठिकाणी AC EMF तयार होतं आणि ते आपल्याला DCमध्ये बदलता येतं किंवा कन्व्हर्ट करता येतं DC जनरेटरमध्ये ते DCमध्ये कन्व्हर्ट होतं आणि त्याच्यासाठी कम्युटेटरचा उपयोग करता येतो. आणि यातला सर्वात शेवटचा पॉईंट आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने एक रूल सांगितला आहे, डायनॅमिकली इंड्युस्ड EMF जे आहे हे कशा प्रकारे आपण शोधू शकतो. तर द डायरेक्शन ऑफ डायनॅमिकली इंड्युस्ड EMF कॅन बी आयडेंटिफाईड बाय धिस रूल. डायनॅमिकली इंड्युस्ड EMF जे तयार होतं ते कोणत्या दिशेमध्ये तयार होतं हे आपण फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने सांगितलेल्या उजव्या हाताच्या नियमानुसार सांगू शकतो. तो असं म्हणतो की होल्ड द थंब, फोरफिंगर अँड मिडल फिंगर ॲट राईट अँगल टू इच अदर. थंब म्हणजे अंगठा, फोरफिंगर म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं बोट, मिडल फिंगर म्हणजे मधलं बोट अशा प्रकारे ठेवा की ते तिघेही एकमेकाशी राईट अँगल म्हणजे काटकोनामध्ये असतील. देन नंतर इफ फोरफिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ फ्लक्स. फोरफिंगर म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं बोट आहे, हे चुंबकीय क्षेत्राची किंवा चुंबकीय फ्लक्सची दिशा दर्शवत असेल. अँड थंब इज इन द डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. आणि अंगठा काय दर्शवतो तर मोशन ऑफ कंडक्टर, कंडक्टरची फिरण्याची दिशा दर्शवत असेल. देन द मिडल फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ EMF इंड्यूस. तर मधलं बोट काय दर्शवतं तर EMF इंड्यूस झालेली दिशा दर्शवतं. इथे पहा, हे जे फोरफिंगर आहे दॅट इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. Conductor indicates the motion of thumb indicates the motion of conductor. Then
द मिडल फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ EMF इंड्यूस, आणि ज्या दिशेने EMF इंड्यूस होतं त्याच दिशेने करंट वाहतो. तर हा आहे फ्लेमिंगचा राईट हँड रूल, ज्याच्यामध्ये तुम्ही अंगठ्याच्या शेजारचं बोट आणि मधलं बोट हे एकमेकाशी 90 अंशामध्ये ठेवून जर स्प्रेड केलेत, पसरलेत, आणि या ठिकाणी जर अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे, फोर फिंगर ज्याला आपण म्हणतो, हे मॅग्नेटिक फ्लक्सची दिशा दर्शवत असेल, अंगठा जो आहे हा कंडक्टरची दिशा दर्शवत असेल, कंडक्टर ज्या दिशेमध्ये फिरतो आहे त्याची दिशा दर्शवत असेल, तर इंड्यूस झालेले EMF म्हणजेच त्यामुळे निर्माण होणारा जो करंट आहे त्याची दिशा मधल्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला दर्शविता येते. तर हा टॉपिक इथे आपला संपलेला आहे, आणि याचबरोबर आपला पहिल्या वर्षाचा जो काही गणित आणि शास्त्र या विषयाचा जो पोर्शन आहे तोही संपलेला आहे. थँक्यू.